मी सध्या दादरच्या सेना भवन परिसरामध्ये आहे। या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतोय की जे तरुण तरुणी आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने तरुण जे आहेत ते हातामध्ये बॅनर झेंडे घेऊन या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि ही सगळी दृश्य या ठिकाणी नेमकं काय वातावरण आहे ते आपण दाखवणार आहोत। सगळ्यात आधी बघा आपल्याला शिवसेना भवन दिसतंय। या शिवसेना भवनच्या खालीच या ठिकाणी जैनजींनी आंदोलन केलं होतं आणि आवाज बुलंद केला होता आणि हुकुमशाही विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन आम्ही करतोय असं सुद्धा सरकारला ठणकावून सांगितलं होतं। आणि यानंतर आपण पाहतोय की धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। पोलिसांचा सध्या मोठा बंदोबस्त जो आहे तो दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये मोठ्या प्रमाणात तैनात झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। तर दुसरीकडे आपण पाहतोय की मोठ्या संख्येत तरुणांचे जे जत्थे आहेत, तरुण तरुणी या सगळ्या मोठ्या संख्येत या ठिकाणी पोहोचत आहेत आणि सरकारला त्यांनी जाब विचारला। सरकारकडून त्यांनी राजीनामा घेतला धर्मेंद्र प्रधान यांचा आणि यानंतर आता या रस्त्यावरती आपण पाहतोय की गर्दी होते। छत्रपती शिवाजी महाराज पार्क अनेक आंदोलनं, अनेक मोठमोठ्या सभांचं साक्षीदार राहिलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा अशाच एका भव्य आंदोलनाचा पुन्हा एकदा साक्षीदार होतोय। आपण पाहतोय मोठ्या संख्येत तरुणाई जी आहे ती या ठिकाणी एकवटलेली आहे। मोठ्या संख्येत तरुण तरुणी त्यांचे पालक या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या मूलभूत हक्कांची लढाई होती, शिक्षणासाठी झेंझींची लढाई होती, तरुणांची लढाई होती, आत्महत्या केलेल्या प्रत्येक पालक आणि त्यांना सहाय्य करू पाहणाऱ्या प्रत्येकाची ही लढाई होती। आणि या लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते आज गर्वानं या ठिकाणी येत आहेत। आम्ही साध्य करून दाखवलं, आम्ही सिद्ध करून दाखवलं। आम्ही सरकारकडून धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा देखील घेऊन दाखवला आणि भविष्यात देखील जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार होतील आम्ही रस्त्यावर उतरू, लाट्याकाट्या खाऊ, मार खाऊ, मात्र सरकारला जाब विचारू अशी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट दिसते। आपण पाहतोय बघा कुठलाही बॅनर नाही आहे या जोश जल्लोषामध्ये, मात्र एक झेंडा या ठिकाणी आहे। काय भावना आहेत तुमच्या? सर, भावना खूप चांगल्या आहेत, कारण की जे ह्या युवा पिढीचं विजय झालेला आहे तो त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। आणि ह्या युवा पिढीने असंच कुठलाही अन्याय जर त्यांच्यावरती होत असेल तर असंच त्याचा तो लढा कायम सुरू ठेवा। आज आम्ही फक्त त्या युवा पिढींचं अभिनंदन करण्यासाठी इथे आलेलो आहे। नक्कीच काय सांगशील मित्र, तू पण पोहोचलं, हे खरं तर तरुणांचं आंदोलन होतं, तरुणांनी लाठ्याकाट्या खाल्ल्या, 26 दिवसानंतर का होईना या ठिकाणी राजीनामा घ्यावा लागला, सरकारला नमवता घ्यावा लागला। नाही, युवांची ताकद आहे, युवांची ताकद आणि ती सरकारवरती भारी पडली। युवांचा जोश, पण केवळ युवा नाही आहे तर पालक वर्ग पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि आपला हा लोकशाहीचा विजय आहे बस। पण लोकशाहीचा विजय होण्यासाठी इतके दिवस लागले? हो, सरकार आपलं असं आहे तर काय करणार? मोदी सरकार बोलल्यावर काय विचार करत नाही, आपलेच कायदे आपलेच कानून हेच चालू आहे, आपल्याच नियमात चालू आहेत ते लोक। मोठ्या संख्येत जी तरुणाई, एक वेगळं चित्र महाराष्ट्रात मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। तरुणाई थेट रस्त्यावर उतरते, लाट्याखाट्या खाते, पोलिसांना देखील ती जुमानत नाहीये, कायद्याला देखील जुमानत नाहीये आणि काही झालं तरी लढणार अशी त्यांची भाषा आहे। तरुण पिढी आता जागा झालेलं आहे, सर्व क्रांती सगळे नक्कीच नक्कीच. काय वाटतं नाही का तुम्हाला? तरुण पिढीने दाखवून दिलेलं आहे की सरकारला जागा करणे जरूर होतं आणि ते आता सरकारला आपण जागा केलेलं आहे आणि याही पुढे आता जर काही झालं तर तरुण पिढी त्याला ऐकणार नाही। नक्कीच बघा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। प्रधानही नको आणि प्रधानमंत्रीही नको अशाचा जो बॅनर आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय। माझे सहकारी सुद्धा या ठिकाणी आहेत जे लाईव्ह रिपोर्टिंग करतात। काय भावना आहेत? बॅनर घेतलं प्रधानही नको आणि प्रधानमंत्री नको। स्वतः मी डॉक्टर आहे आणि नीटच्या परीक्षेतून स्वतः गेलेलो आहे। त्याच्यातून जे हाल होतात पूर्ण म्हणजे प्रिपरेशनमध्ये जे होतात आणि परीक्षा होऊन त्यानंतर समजतं की ती हे झालेले लीक झालेले त्याच्यात रद्द झाले। चित्र फार बोलकं आहे। विकास नाही, फक्त प्रचार, ना भक्त ना अंधभक्त, शिक्षणाचे व्यापारी, विद्यार्थ्यांचे शोषणकारी, परीक्षा आमची, प्रश्नपत्रिका आमची, भविष्य तुमचं आणि टेन्शन तुमचं। आता राजीनामा झालेला, आता काय म्हणाल? मला तेच बोलतं की अकाउंटेबिलिटी सगळीकडे असली पाहिजे, फक्त राजीनाम्याने नाही होणार आहे तर तळागाळापासून सगळं जे बदल व्हायला पाहिजे सगळा जो आहे तो म्हणजे शिक्षण संस्था लीक हे अजूनही होतच राहणार आहेत। जर आपण ती सिस्टीम सगळी आणि भीती मुळात जर नाही बसली तर सरकारमध्ये आणि हे मध्ये जो पण नवीन येणार आहे त्यांच्याकडून ती चुका नाही झाल्या पाहिजेत, ह्यासाठी हे बॅनर आहे। नक्कीच बघतोय आपण, बघा किती मोठ्या संख्येत तरुणाई जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। हा सगळा एलिट क्लास वर्ग आहे, हा सगळा उच्च शिक्षित, उच्च भूषित वर्ग आहे आणि उच्च वर्णीय सुद्धा आहे जे या ठिकाणी पोहोचत आहेत आंदोलनामध्ये। एक छोटी चिमुरडी बघा या ठिकाणी पोहोचलेली आहे, भारताचा तिरंग्याचा तिने ड्रेस घातलेला। काय नाव तुमचं? माझं नाव रोहित पाटील। आज मुलीला थेट तिरंग्याचा ड्रेस घालून तुम्ही या ठिकाणी घेऊन आलात, गर्वाचा क्षण आहे तुमच्यासाठी? 100% गर्वाचा क्षण आहे आमच्यासाठी, कारण यांच्या हाती भारताचं पुढचं भविष्य आहे, यांच्या हातामध्ये आहे। तुझं नाव काय? आज तू इथे आली, कसं वाटतं तुला?
चांगलं वाटतंय बाबांसोबत आले. कोण कोण आलंय सोबत, कोण कोण आलंय? मम्मी आणि काय म्हणणार, बोल भारत माता की जय. वा वा वा. मुलीमध्ये पण इतकं प्रेम, भारत माताच्या प्रती आदर सन्मान. देशाप्रती नक्की सगळ्यांचं प्रेम असलं पाहिजे हां. आणि देशाचं भविष्य ह्याच मुलांच्या हातामध्ये आहे. हां. त्यामुळं जे काल जो राजीनामा झाला तो योग्य प्रकारे झालेला आहे. इथून पुढे अशी कुठलीही घटना घडू नये याची सरकारने काळजी घ्यावी ही सरकारला विनंती आहे. नक्कीच सरकारला विनंती या ठिकाणी केली जाते आणि विनंतीवजा सल्ला सुद्धा या ठिकाणी दिला जातो. बघा बऱ्याचशा तरुणी, क्या नाम है आपका, कहाँ से आएंगे, बात करेंगे. तर बघा ही सगळी दृश्य आहेत, तरुणी पोहोचलेले आहेत आणि हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील बॅनर या ठिकाणी आपण पाहतोय. बघा झळकत आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आणि संविधानाचे कलम कोणते कोणते ते देखील सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आज क्या नाम है आपका? उम्मे कुलसुम. अच्छा, अभी कैसा लग रहा है? अभी तो बहुत अच्छा लग रहा है, इतना खुशी मिल रही है पूछो ही मत. हाँ, आपका फ्यूचर सिक्योर है ऐसा लगता है इस देश में? अभी तो नहीं है, जब तक मोदी रिजाइन नहीं देगा तब तक तो नहीं लग रहा है कि हम लोग का फ्यूचर सिक्योर रहेगा. क्या इस पूरे आंदोलन से क्या बात सीखी आपने और क्या बात सरकार को भी आपने सिखाने की कोशिश की? स्टूडेंट का सपोर्ट करो, जो बच्चे लोग इतनी पढ़ाई कर रहे हैं, इतनी मेहनत कर रहे हैं, बस उनकी सपोर्ट करो, बस इतना कहना चाहूंगी. नक्कीच. बघा हे सगळे बघा, एक मिनिट हे बघा, हे बॅनर पोस्टर घेऊन जय संविधान, मैं बूढ़ा 66 साल का कॉकरोच अंधेरी मुंबई. हाँ. मेरी उम्र 66 जो यंगस्टर मेरा जेनजी है उनके साथ जो बर्बाद की है मेरे देश के लोगों के साथ हे सगळं मी लिहिलेलं आहे. त्यासाठी मी जमिनीवर ते पण काही तरुणी आहेत. एक मिनिट, काय काय आहे तुमचे बॅनर, काय आहे? आज भी जुल्म के नापाक रिवाजों के खिलाफ मेरे सीने में बगावत के खलीज जिंदा है. वाह, शायरी है. काय म्हणाल, काही कुछ बोलना चाहेंगे? अच्छा, कैसा फील हो रहा है आप लोगों को? सारे फील हो रहा है बस, और नया एक्सपीरियंस है हमारे लिए. आज कितने लोग हैं जो यहाँ पर पहुंचे? हजारों की तादाद में की तादाद हो सकते हैं मिनिमम, शायद से और भी लोग ज्वाइन होंगे. आई होप इस सब ज्वाइन माध्यम से करें. एक प्लेटफॉर्म मिला सभी जेनजीस को, युवाओं को. हमें भी मिला, एक एक्सपीरियंस मिला ये करने के लिए. नक्कीच. बघा एक अनुभव होता असं म्हणतायत या सगळ्या तरुणी, अगदी कॉलेजच्या तरुणी आहेत या सगळ्या, ज्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्काच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोरची ही सगळी दृश्य आहे, या रस्त्यावरची दृश्य आहेत आणि जत्तेच्या दत्ते येत आहेत. हुज नेक्स्ट लिहिलंय, हु यू वॉन्ट टू बी नेक्स्ट? इथेनॉलवाला आणि आपली ताई, टॅक्सवाली ताई. अच्छा, बरं, जे आंदोलन घडलं, एक मिनिट थांबा, जे आंदोलन घडलं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि एकंदरीतच आता इतर जे नेते मंत्री आहेत त्यांचा देखील राजीनामा या ठिकाणी मागितला जातोय आणि जो जेनजी आहे, जो तरुण वर्ग आहे, तो आता खुलून बोलू लागलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होऊ लागलेली आहे. जत्ते जे तरुणांचे ते या ठिकाणाहून येतानाचं चित्र जे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एकंदरीतच किती मोठी रांग आहे, म्हणजे भारत माता की जय असं म्हणत हातामध्ये भारताचे तिरंगे घेऊन या ठिकाणी जे तरुण आहेत ते पोहोचत आहेत आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे, मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येत येत आहेत. NCPचे देखील कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे देखील कार्यकर्ते आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो जेनजी वर्ग आहे तो या ठिकाणी हातामध्ये बॅनर पोस्टर घेऊन रस्त्यावरती उतरल्याचं जे चित्र आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. मोठा संघर्ष यांना करावा लागला. 26 दिवसाचा हा सगळा संघर्ष होता. अखेरकार 26 दिवसानंतर सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि या ठिकाणी पोहोचले. कहाँ से आहे? भाईगल्ला, मुंबई से इतने दिन से आंदोलन चल रहा था, धर्मेंद्र प्रधान जी का अभी रिजाइन हो गया है. स्टूडेंट्स में क्या भावना है, क्या फीलिंग्स है? बहुत अच्छी फीलिंग है, हमें तो बहुत अच्छा हो रहा है. ऐसा लग रहा है कि हम जीत गए हैं. इतने मुश्किल के बाद हंगर स्ट्राइक हुआ सोनम वांगचुक का, हमारे बच्चे मार खाए, हमने बहुत तकलीफ उठाई, हम डिटेन हुए, सब कुछ हुआ, लेकिन अब हमें लग रहा है कि हमें इतना कुछ करने के बाद हमें जीत हासिल हो चुकी है. तो वी प्राउड, आई एम वेरी प्राउड ऑफ द गवर्नमेंट. सरकार को कुछ सलाह देंगे जेनजीस की ओर से? सरकार को कोई सलाह? सरकार को बस ये सलाह दिया जाएगा कि अब ये वो ज़माना नहीं है, ये ज़माना है यंगस्टर का, तो अपने कदम आप सोच समझ के उठाइए, क्योंकि आगे अगर अभी ये प्रोटेस्ट हुआ है, अगर आगे कुछ हुआ तो जेनजी वापस खड़े हो जाएंगे. तो अब हम चाहते हैं कि हमारा देश एक फ्रीडम बन के रहे, अच्छे से रहे, डेमोक्रेसी में रहे, और जो हमें मिला है बाबा साहब अम्बेडकर के संविधान, हम उन पे चले. जेनजीस को बहुत हल्के में लिया जा रहा था कि जेनजीस कुछ कर नहीं सकते, जो मिलेनियल्स हैं उनके मुकाबले काफ़ी कमज़ोर हैं, लेकिन ये आंदोलन ने दिखा दिया कि जेनजी क्या कर सकते हैं. हाँ, अब ये आंदोलन दिखा दिया जेनजी, क्योंकि इन्हें लगा कि जेनजी बहुत वीक है. नेपाल में हुआ, हमने देखा,
अब इन्हें लगा हमारी डेमोक्रेसी इंडिया की बहुत बड़ी, हम जेनजी कुछ नहीं कर पाएंगे। लेकिन जब बात हमारी एजुकेशन पे आएगी, जब बात हमारे ऊपर आएगी, जब बात हमारे कंट्री पे आएगी, तो हम जेनजीज तो छोड़ो, हम बच्चे भी खड़े हो जाएंगे, हम अपनी जान देने के लिए खड़े हो जाएंगे। जय हिंद. नक्कीच बघा, जय हिंद पण म्हणतायत, एक मनामध्ये विश्वास पण आहे की भविष्यात काहीतरी करायचं आणि दुसरीकडे सरकारला देखील या ठिकाणी इशारा दिलेला आहे की जर गरज पडली तर आम्ही जीव द्यायला देखील या ठिकाणी तयार राहू. हुज लेट द डॉग्स आउट असं म्हणण्यात आलेलं आहे. काय भावना आहे नेमक्या? बॅनर्स पोस्टर्स लावलेले आहे. भावना इतकीच आहे की विजयचा दिवस आहे आज, पण आता थांबवायला गरज नाही. आता आम्हाला पुढे जायचं आहे आणि यंगस्टर जितके युवा आहे त्यांचे न्याय, ते इनजस्टिस जे झाले आहे त्यांचा विरोध आम्ही चालताच राहणार आहे. नक्कीच बघा, इथे पण बरेचसे आहेत. पॉलिटिशियन्स अँड डायपर्स मस्ट बी चेंज ऑफन अँड फॉर द सेम रिझन, अशा आशयाचे जे बॅनर पोस्टर आहेत ते देखील या ठिकाणी झळकत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय नेमकं याचा उद्देश काय, अशा पद्धतीनं जे बॅनर्स लावले आहेत? आपल्याला समजते पॉलिटिशियन अँड डायपर्स मस्ट बी चेंज ऑफन अँड फॉर द सेम रिझन. ओल्ड आयडियाज लिप्स करप्शन. म्हणजे आता जी जेनझी जनरेशन आलेली आहे, ही जेनझी जनरेशन ही कोणाच्याही दबावाखाली काम करणारी नाही आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि तुमचे जे ओल्ड आयडियाजवाले पॉलिटिशियन्स आहेत, जे धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर तुम्ही आत्तापर्यंत राजकारण केलेलं आहे, ते आता राजकारण हे चालणार नाही. हेच या संदेशामधनं आम्ही तुम्हाला इथे सांगू इच्छितो की जसं डायपर एकदा वापरल्यावर चेंज करावं लागतं, तसे ओल्ड आयडियाज ज्यांच्या डोक्यामध्ये आहेत, जे हिंदू मुस्लिम करतात, जातीभेद करतात, त्यांना आता चेंज करायची वेळ इथे आलेली आहे. बघा, हे बघा, हा बॅनर बघा, काफी खूप बोलका आहे. मोठे मोठे गार केले गंमतमध्ये आणि रिझाईन झालेला आहे, अशा पद्धतीचे बॅनर या ठिकाणी लागलेत. काय म्हणतात? मुलांचं यश आहे, मुलांची मेहनत आहे. कुठेतरी असं वाटत होतं की त्यांना पण चिंता आहे मुलांच्या भविष्याची आणि त्यामुळे पालकांसोबत मुलं देखील आज पालक पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. कारण शेवटी पालकांचं संपूर्ण जे काय आयुष्य आहे ते त्यांच्यासाठी ते अर्पण करतात आणि त्याच्यामुळे आज सर्व पालक पण आलेले आहेत आणि युवकांचा हा विजय आहे. फार हलक्यात घेतलं जात होतं जेनजीजना, त्यांनी दाखवून दिलं की हलक्यात घेऊन आणि लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीने हे मला वाटतं महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून एक आशेचं किरण निर्माण झालेलं आहे. आशेचा किरण झालं, पण उलटी गिनती पण सुरू झाली असं चित्र दिसतंय का? हा व्हायला पाहिजे, लोकांना वाटतंय, परंतु लगेच आत्ताच आपण बोलणं त्याच्यावर योग्य होणार नाही, परंतु ते व्हायला हवं. नक्कीच. पण या निमित्ताने चर्चा होते की मग आता राजकारण होत आहे का या तरुणांना सोबत घेऊन? शिवसेना आणि मनसेची भूमिका काय, यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. बघा, आमच्या भूमिकेपेक्षा आज देशामध्ये जे काही वाईट चाललं आहे त्याच्यावर कुठेतरी उपचार होणं महत्त्वाचं आहे. राजकारण ज्यावेळेला निवडणुका होतील त्यावेळेला प्रत्येक पक्ष आपापले मुद्दे मांडतील आणि त्यावेळेला लोक ठरवतील की कोणाला मतदान करायचं आहे. परंतु आता हा विषय राजकारणाचा निश्चित नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देश महत्त्वाचा आहे आणि ही भूमिका आता लोकांमध्ये रुजलेली आहे. धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय बघा, हे बघा, सगळे युवा सेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी येत आहेत, भारताचा झेंडा घेऊन या ठिकाणी पोहोचतात. कुठलाही बॅनर नाही आहे, कुठलाही पक्षाचा झेंडा नाही आहे, पण भारतीय म्हणून यासाठी एकत्र या आणि जल्लोष साजरा करा, आपली ताकद दाखवा, असं जे आव्हान आहे ते या ठिकाणी केलं जात होतं. हे बघा, हे पोस्टर्स बघा, या ठिकाणी क्यू हिला डाला ना, अशा आशयाचं बघा, रजनीकांतचा पोस्टर आहे. हा दुसरा बघा, शिक्षा मंत्री विदाई समारोह, अशा आशयाचं. धर्मेंद्र प्रधान रिजाइन, अब नीट याद दिलाएगा, अगला पड़ाव जोशी हटाया गया, 47 अधिकारी बरकत, जनता की जीत, जनता जागी सत्ता भागी. जनता जागी सत्ता भागी और जनता जाग चुकी है अब, और सत्ता को अब भागना पड़ेगा. नक्कीच. तर बघा, सत्ताधाऱ्यांना पळावं लागेल असं म्हणतात. स्टूडेंट थे इसीलिए पेल दिया, रेपिस्ट होते तो पार्टी में ले लेते. क्या कहना चाहते हैं? पार्टी में रेपिस्ट को लेते तो यही होगा. लेकिन अभी रिजाइन हो गए हैं, तो आप लोगों की क्या भावनाएं हैं आंदोलन के बारे में, जो कुछ भी हुआ उसके बारे में, आगे क्या होगा उसके बारे में? ये बस स्टार्टिंग है, इसके आगे मतलब बहुत सारे लोग और रिजाइन करने जो करप्शन करते हैं. तो ये बस स्टार्टिंग है, उसके बाद देखा जाएगा. कोई जो फील होता है आप लोगों को, क्योंकि जेनजीस को हल्के में लिया जा रहा था, सुन नहीं रहे थे बात, लेकिन आखिरकार लोहा मनवा दिया आप लोगों ने. हाँ, वैसे तो वो लोग ने हमें कॉकरोच बोला था, बट कॉकरोच को कैसे बोलते हैं कि वो रेंगते हैं जमीन में, कुछ कुछ उड़ते भी है. तो ये सब जो उड़ रहे हैं, तो हमने हमें प्रूफ कर दिया उनको कि हम कुछ कर सकते हैं और हम सिर्फ कॉकरोच नहीं है और हमारे पास भी है. नक्कीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अगदी गर्वानं हातामध्ये घेऊन या ठिकाणी जे तरुण तरुणी आहेत ते फिरतायत. भारताचा झेंडा या ठिकाणी आहे. आणि राखी सावंत जी को क्यों आपने यहाँ पे लगाया? क्योंकि मोदी से तो बेटर है वो. अच्छा. हाँ, राखी सावंत मोदी जी से बेटर कैसे? मन का वो अपना बोल देते हैं, झूठ नहीं बोलते एटलीस्ट. अच्छा. हाँ, तो मोदी जी झूठ बोलते हैं. ऑफ कोर्स. लोग क्या सलाह देना चाहेंगे सरकार को? जेन जी जितने भी क्या सलाह देना चाहेंगे?
अपने आप को मतलब अपग्रेड करो, अपने आप को थोड़ा सा अपने दिन गिन लो, तुम भी निकलोगे। थोड़ा सा अपग्रेड करो अपना, मतलब पॉलिसीज बदलो और थोड़ा सा बेटरमेंट कर लो। सकता है देश का पीएम जेनजीज को क्या लगता है? कोई भी होगा वो अच्छा है, जो भी हो बस करप्ट ना हो, बस देश के लिए अच्छा कुछ करना चाहिए। राहुल गांधी जी के बारे में सोचते हैं आप लोग कुछ? मतलब ही इज़ अ ग्रेट मतलब ग्रेट पीएम बन सकता है और बहुत ऑप्शन है राहुल गांधी से भी। तो वो सपोर्ट करते हैं राहुल गांधी को? अब देश का जो जेनजी है वो सपोर्ट करता है? ऑफ कोर्स, मतलब उनकी चॉइस है। सबकी अपनी अपनी ओपिनियन। लीड कर सकते हैं पीएम बन के, जेनजीज का नेतृत्व कर सकते हैं ऐसा लगता है? अगर उन्होंने खुद को इम्प्रूव करा तो मैं अग्री करती हूँ। स्वतःला इम्प्रूव्ह केलं तर राहुल गांधी पण पीएम होऊ शकतात, असे पण विचार या सगळ्या जेनजीसचे आहेत. एकंदरीतच आपण पाहतोय एक बॅनर या ठिकाणी दिसतोय बघा, डेमोक्रेसी का डेमो क्रेझी हो गया ना. एकदम बोलकं हे चित्र, काय म्हणाल ताई? नाही, डेमोक्रेसीचा खरंच डेमो झालेला आहे आणि सगळ्यांनी दाखवलं आहे की डेमोक्रेसी किती इम्पॉर्टंट आहे ते. नक्कीच नक्कीच. बघा हे सगळे कॉक्रोचचे फोटोज या ठिकाणी घेऊन. काय नाव बेबी तुझं? राविया. किती वर्षाची तू? 9 वर्षाची. आणि हे काय तू स्वतः ड्रॉ केलंस? हां. काय आहे ते, काय आहे मला सांग जरा. कॉक्रोच जनता पार्टी काल जे आपल्याला भेटलं, थोडं वर दाखव. हे बघ. जे आपण म्हणजे विजयी ठरलो त्याच्याबद्दल मी हे केलं. जेव्हा मला अभिजित दादाकडून मेसेज भेटला तेव्हा मी हे बनवलं. अभिजित दादा म्हणजे अभिजित दिपकेंबद्दल बोलते तू? तुझं बोलणं झालं त्यांच्याशी? त्यांनी अप्रोच केलं, ती त्यांना फॉलो करते इन्स्टावर. माझा मोबाईल हातात घेऊन ती प्रत्येक व्हिडिओ त्यांना बघते आणि त्यांनी जेव्हा अप्रोच केलं की वाय बीजेपी इज केअर अबाउट दी कॉक्रोचेस, तर तिने ते मोबाईल नसल्या कारणाने हाताने ड्रॉ केलं आणि ती दाखवते त्या दिवशी. किती सुज्ञ आहे म्हणजे आपली पुढची पिढी, ते देखील आपण पाहतोय. प्रत्येकाला काळजी आपल्या शिक्षणाची की भविष्य आमचं कसं असेल, आणि हेच कारण आहे की मोठ्या संख्येनं लेकरा बाळांसह पालकांसहित या ठिकाणी आले. काय म्हणताय? तिने छानशी स्टोरी बनवली आहे, ऐकली आहे कुठेतरी, ती तुम्हाला शेअर करते आहे. त्याच्यामध्ये हे जे इतक्या दिवसात चाललंय ते तुम्हाला लगेच कळून जाईल, अगदी छोट्या संक्षिप्त रूपात. आओ मैं आपको एक स्टोरी बताती हूँ. वो स्टोरी है 3 बंदरों की. आपको याद है गांधी जी के 3 बंदर थे. एक अंधा था, दूसरा बहरा था और तीसरा गूंगा था. आपको गांधी जी तो चले गए पर गांधी जी के 3 बंदर इधर ही रह गए. आओ बताती हूँ वो बंदर कौन है. पहला अंधा, वो बन गया कानून, जिससे अभी कुछ सच दिखाई नहीं दे रहा है. दूसरा बन गया सरकार, जिससे अभी कुछ सुनाई नहीं दे रहा है. और तीसरा बन गया मीडिया, जिसको अभी कुछ सच बोलाया नहीं जा रहा है. हम तो बोलेंगे ही ना, इनकलाब जिंदाबाद. इथे घोषणाबाजी सुरू झाली की आज आपल्या नव्या पिढीने, आपल्या या भारताच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की देशामध्ये कुठेतरी तानाशाहीला तडा जाणार आहे. मोदी शहांची जी दादागिरी आहे, या लोकांना आज माहिती पडलं की विद्यार्थी, नवी पिढी, तरुण पिढी जर रस्त्यावर उतरली, त्यांनी आज आमच्या मुलांचे कपडे फाडलेले आहेत, उद्या त्यांचे कपडे फाडतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.